दप्तर का रे फेकलं? तात्यांनी आज पण शाळेत फी नाही भरली. मास्तर म्हणाले शाळेत परीक्षेला बसू नाही देणार. मग काय करायचं त्या दप्तराचं? का लोक बॉम्बलाय लागलं? दुकान झाला का काय? राजाराम नंद्या अरे लय बदलला रे तू. आणि तू हाय तसाच आहे हाल्या. बघितलं का गावात कोणाची हिंमत आहे का असं बोलायची मला? तुमची दोस्तीच तशी आहे. अरे गाडी का घेतली रे? आपली नाही, आपण घेऊ की पुढच्या महिन्यात. शहरात जाऊन लईच बदलला रे तू. आणि मग उगे का मग गावाकडे कशा पाहिजे आला? निवांत सांगतो तुला. आधी घरला जातो, आईला भेटतो, बिचारी वाट बघत असत. पाहुणे कोण आहे? मित्र आहे आपला. असं हा चल. निवांत भेटतो तुला. हा भेट. येतो रे सांब्या. चल बस. चला राणी साहेब. क्या काय निवडते काय? मिरच्या. अगं बाई अटक की लवकर. चल हात चला ना पटापटा. पाणी दावणे पटकन. वय झाली का तयारी? वय झालीच. हे काय सामान घेऊन नाही आलात? अगं नाही गेलो बाजारात. राजाराम आला शहरात ना. राजाराम आलाय भाई शहरात ना. काय भाकऱ्या थापती वय? अगं मी श्रीखंड आणलं होतं. श्रीखंड तात्या मला. अरे ते गरम झालंय नंतर खा. हे सुशे, काय रे दादा? हे जरा शिकेत ठेव. तात्या मला चालेल गरम. चल विक्या. बरं जा आताच खा. हे आत्या काढतो तुझा. काय झाल्या का भाकऱ्या? लेकरू महिना झालाय. जिलेबी आणा म्हणून मागे लागलाय तर ते जमलं नाही तुम्हाला. आणि स्वतःचा दोस्त येतोय तर लगेच आपलं तोंड बंद कर. तोंड बंद कर. काय बंद कर? तो दुकानदार एका पैशाचा बी उधार द्यायला तयार नाही. खरं डाळ बी नाही आणि गहू बी. अरे मग काय भाकरी संग श्रीखंड खात्यात वय? या घरात तर समजा संपलेलंच असतं कधी बी. खाणारी 10 तोंड असल्यावर काय होणार?
आणि असं बोलताय जणू काही 10 पोती आणून टाकलेत गव्हाची. ते बी पुरणार नाहीत तुम्हाला. हा, खाणारी मी एकटीच आहे ना घरात. तुमची आई आणि तुमची बहीण तर उपाशीच असतात. लग्न झाल्यापासून कसली हाऊस पुरवली नाही आणि टाकून बोलायला हमेशा पुढं. 10 जत्रा येऊन गेल्या गावात. एकदा तरी दोघांचा फोटो काढू म्हणलं तर ते जमलं नाही तुम्हाला. आणि स्वतःच्या आईचं मात्र दर 2 महिन्याला एक्सरेचा फोटो काढून आणता. अरे मग एक्सरेच्या फोटोत आणि त्या फोटोत काही फरक असतोय का नाही? काय फरक आहे हो? काय फरक आहे? तो फोटो बी जीवाला बरा वाटावा म्हणूनच काढता ना. आणि मग आपला बी त्याच्यासाठीच काढायचंय ना. औंदा काढू, हा, तुझे एकटीचाच काढू स्पेशल. आता एकटीचं का म्हणून? जास्त बनबन केली ना तर तुझा गळाच घोटतो आणि लावतो बेताळाला. लेकराला दाखवायला रडायला लागली की. कशाला आदळापट करते माईला? काय बोलायचं ते स्पष्ट बोल. तुझं कोड्यातलं बोलणं मला नाही कळत. अगं तुला म्हणलं नव्हतं का ग मी, या राणे साहेबांना गावात शेत घ्यायचं आपल्या. म्हणलं घ्या माझं शेत. काय? अरे काय याडबीड लागलं का काय तुला? हा? आणि शेत तिकून काय करशील र? अगं आमदार काळे साहेबाच्या कॉलेजवर जागा निघाली क्लार्कची. 3 लाख रुपये दिले तर माझ्या नोकरीचं होऊन जाईन तिथं. काही गरज नाही. अरे जीव गेला तुझ्या बापाचा. बर हिला जसाठी जमीन नाही ऐकू दिली त्यांनी. आणि तू? अगं सगळं शेती कशाला म्हणतोय मी? 5 एकरचा तुकडा काढू. अरे बाबा, जातानी तुझ्या बापानी 2 गोष्टी मला सांभाळायला दिल्यात. तू आणि जमीन. मी गेल्यावर माझ्या माघारी कर तुला काय करायचं ते. म्हणे जमीन. राजाराम, आईंची इच्छा नसेल तर राहू द्या. अगं असा चान्स पुन्हा यायचा नाही आई. एकदा नोकरी लागली की पुन्हा घेऊनच येत. नाही घेता येत. आज पातूर ज्यांनी जमिनी इकल्या त्यांना पुन्हा नाही घेता आल्या. बस. काय नंदू शेठ, चहाला एकटे एकटे चहा प्या. पैसे आले की विसरले दोस्तांना. कसले पैसे? चेक आला ना कापसाचा. कवा? अरे तुला माहित नव्हय? अरे जा लवकर, चेकचं वाटप चालू आहे. मी तर घेऊन आलो माझा. हे राम्या एक चहा दे रे. मी बी घेऊन येतो रे. वर्षानं पैसे आले. हो हो हो. काय राजाराम? नाही द्या. तू काय बघायला आला सोय रे नांगरटीसर लोक काय मी म्हणून? नाही रे, ते फेडरेशनला जाऊन येतो जरा. हा कापसाचा चेक आलाय. बर. 50 रुपये पाहिजे होते. मग घे केल्या का? जास्त पाहिजेत? नाही, परत देतो. गप आहे, जा तुझ्या मायला. परत देतो. हा? हिर हिर. हो 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 हो. नांगर धर. हा जाऊ का? हा. पुरीच्या लग्नाचं कुठवर आलंय? आलंय की 4-8 दिवसावर आलंय लगीन. हा सर, काही मदत लागली सांगा, नाही का? हो सांगन की. राम राम लागेल सरपंच. तुमची मदत. राम 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 राजा. गलांडे उठा, शहरात आलेल्या माणसाला जागा द्या. काय राजाराम, गावातच राहायचं ठरवलं बरं तू आता? हा शेतीकडे लक्ष द्यावं म्हणतोय. चांगलंय चांगलंय. काही मदत लागली तर सांग बरं का. इहिरीसाठी कर्ज पाहिजे होतं. देऊ की? येतो सरपंच. राम राम. आयला पोरीने लई डोकं खाल्लं गाड्या. कोण आहे ही? कुठल्या तरी एनजीओ वाली आहे. माहितीच्या आधाराचा धाक दाखवते. काय बाय माहिती विचारते. हा. निधी कुठं खर्च केला विचारते. तिला काय करायचंय? आता तूच बघ ना. हे बघ राजाराम,
तू तुझ्या शहराच्या भाषेत तिला समजून सांग. मी तुझे हिरीचं काम करून टाकतो. नमस्कार. नमस्कार वैदेही. नमस्कार. कसे आहात? व्यवस्थित. ए खुर्ची आण रे. आणतो. काय म्हणता? ठीक. बसा बसा बसा. ए चहा सांग रे पटकन. नाही नको, मी घेऊन आले. अहो असं काय करता आमच्या राजाराम बरोबर तर चहा घ्या. शहरातून शेतीचं शिक्षण घेऊन आलाय, आता गावातच राहणार आहे. अरे वा, तुमच्यासारखी सुशिक्षित माणसं गावाकडे परत यायला लागली तर शेतकरी वर्गाचा कायापालट व्हायला वेळ नाही लागणार. काय सांगता? हो, आणि तुम्हाला आमच्या संस्थेतर्फे काही मदत लागली तर नक्की सांगा. हा, म्हणजे तुमच्या संस्थेचं नावही होईल आणि तुमच्या संस्थेला फायदाही होईल. आमच्यासारख्या प्रगतिशील शेतकऱ्याला मदत केली म्हणून. सरपंच, मी शेतबंधनाच्या योजनेची फाईल आणली, बघून घेता? निलिमा, वहिनी, राजाराम येणार होता ना ग घरी? हा, आता ही तसरा नर्मन आले बाई. खरंच? काय ग, तुला काय झालं एवढं खुश व्हायला? नाही, मी आपला असंच. मी कुठं, मला काय करायचं, येईल का तिकडं? हा, मग कशाला एवढं खोदून खोदून विचारती? ए विक्या, इथं का बसला? अभ्यास झाला का? नाही. जा कर जा. वय. हॅलो, कसं पडताय बघ. अरे संभा, ए संभा, काय झालं नाना? जवाहर योजनेच्या ते आपल्या हिरीचं काय झालं? नंबर लागला? आपल्याकडून नशिबात आहे नाना, आमदाराच्या भावाचा नंबर लागला. आमदाराच्या भावाचा नंबर लागला? अख्ख्या तालुक्याला वाड्यानं खड्ड्यात घातले आणि हिर खोदायला पैसे नाही होय. जाऊ द्या ना नाना. जाऊ द्या नाही, मी तुला एक सांगतो, नक्की भूकंप होणार. अहो नक्की. नेहमीच आहे ना तुमचं. तुमचं हातपाय थरथर कापायला लागलेत आणि तुम्हाला वाटतं भूकंप होणार. भूकंप होणार म्हणजे होणार. असं काय करताय? तिकडे जा की. हा, नाही म्हणलं ना मी तुम्हाला. आता का बसा? आई जागे, आई जागे. सोन्या, मी हे सांगण्याचा प्रयत्न करते की शेतकऱ्यांच्या समस्या बिकट आहेत, पण त्यावर आपल्याला काहीतरी उपाययोजना शोधायला हव्या. तुम्ही नवीन संकल्पनांचा स्वीकार करायला हवा. नवीन संकल्पना म्हणजे काय? आता कपाशी सोडून काय झेंडूची फुलं लावायची शेतात? दसरा दिवाळीची वाट बघत बसायचं कोण इकत गेल म्हणून? तुम्ही सारखी माझ्याशी भांडल्यासारखेच का बोलता हो? कारण मला राग येतो तुमच्यासारख्या शहरी लोकांचा. तुम्ही समाजसेवेचं शिक्षण घेतलं, तुम्हाला नोकरी आहे. मी शेतीचं शिक्षण घेतलं, मिळालं काय? बेकारी. तुमचं शेत आहे ना, मग सोबत काहीतरी जोडधंदाही करू शकता. जोडधंदा म्हणजे काय? हातबट्टी लावा आता. अहो, जोडधंदा करायला मॅडम शेतात काही उगवलं तर पाहिजे. कोरडवाहू जमिनी आमच्या. म्हशी पाळायच्या म्हणलं तर निदान चारा तर उगवला पाहिजे शेतात. त्याआधी सगळ्यांनी मिळून शेतात शेतबंधारे बनवायला हवे. तुमच्या शेतात विहीर असेलच ना? खणली होती, पाणी नाही लागलं. आता नव्या विहिरीसाठी मारतोय खेटे सरपंचाकडे. पण तुम्ही सरपंचाकडे का जाताय? हा, जिल्हा बँकेत जा ना. एक काम करा, दंडाळांना भेटा. हवं तर मी येते बरोबर. नाही मी जाईन. ठीक आहे. आणि कधीही काही मदत लागली तर प्लीज सांगा मला, मी नक्की करीन मदत. हा, आमच्या संस्थेला काही फायदा झाला नाही तरी चालेल. वैदेही, हं? थँक्स. इति जलदेवता पूजनम संपन्नम. कुदळ कोण मारणार? आई मारल माझी. आई? हे मात्र फार बरं झाला. अहो, भगीरथाने गंगेला आई म्हटलं म्हणून तर गंगा इथे जमिनीवरती आली. वा वा वा, या या इथे आशा. हा, ये. नारळ फोडा आधी. हा, आई आता कुदळ मारा. हा, हे धर दमाने. हा. मला वाटलं चिळकंडीच उडते की काय. राजाराव, झालं की नाही काम? फोटो काढा, रेकॉर्ड लागते. फोटोग्राफर नाही असू द्या, आमच्याकडे हाय रेकॉर्ड. पेढे घ्या, पेढे घ्या. पेढे आणा. द्या, आईना द्या. राजाराव, पेढे घ्या. आणा इकडे बाकीचे वाट तुम्ही. तुमच्या आनंदातच आपला आनंद आहे. घ्या घ्या. नंदू शेठ घ्या घ्या.
ए बाळा मग घ्या रे. ए पेढा ए एकच घ्या रे. कर्ज कशासाठी पाहिजे? बहिणीचं लग्न लावायचं का हिरीसाठी? हिरीसाठी पाहिजे होता. हा? आणि बहिणीचं लग्न तिला घरातच बसून ठेवणार होय? हा? आता तिची बी काळजी आम्हीच करायची का? यंदा दिवाळीत उरकून टाकतो. दिवाळीत आणि तोवर घरातच बसून ठेवणार? अरे बाबा, रिकामं म्हणून भूताचं धन असते. हे बघा नंदू शेट, नाहीतरी कुटीर उद्योग चालवतोच ना आपण. तिला इथं पाठवा की, म्हणजे 2 पैसे कमवायला शिकल, म्हणजे उजवाय सोपं जाते. चालेल, पण ते कर्जाचं हा, करून टाकू. पुढच्या मीटिंगला मला आठवण करून दे. पाटील साहेबांना सांगून करून टाकू. बर. हाणले का हाण. काय स्कोर झाला रे भाल्या? 3 गेले 124 वर. 300 का वाजा माहिती? काय खरं नाही बघ आपलं आज. हा. पहिली बॅटिंग घ्यायला पाहिजे होती आपण. होय ना. यंदा शेतात काय पेरायचं ठरवलं रे? अरे हाण ना. यंदा शेतात काय पेरायचं ठरवलं? काय माहित नाही. शेतातलं माहित नाही, तिकडे इंग्लंड मधलं बरं माहित पडतं रे तुम्हाला. हा? तिथं बॅटिंग घ्यायला पाहिजे होती, नाही तर शेतात धोनी आणून देतो का रे ज्वारी? हा? तेंडुलकर आउट झाला तर बाप पेल्यावानी तोंड करता, आणि तिकडे शेतात बाप राब राब राबतो, त्याचं काय रे? हा? जायला चल रे भाल्या, पारावर जाऊन बसूया. चल चल. ये रे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. ये ग सरी, माझे मडके भरी, सर आली धावून, मडके गेले वाहून. तुम्ही कधी ध्यान देऊन ऐकलं हे गाणं? हो, लहानपणापासून ऐकतेय, मला भारी आवडतं. एकदम सरकारी गाणं आहे. म्हणजे पावसाला सुद्धा लाच द्यावी लागते हेच शिकवतंय गाणं आपल्याला. म्हणजे पैसा दिल्याशिवाय काहीच काम होत नाही हे आपल्याला किती लहानपणापासून शिकवते. धन्य धन्य आहात तुम्ही. आपल्या हिरीला पाणी लागलं. पाणी ए! चल चल चल. ए थांब ए. चल थांब. कावा लागलं रे? आत्ताच होय. परशा आहे तिथं. ए म्हातारीला सांगितलं का आता तिच्या डोळ्यात पाणी आहे. नमस्कार सर. अरे तुला सांगितलं ना, तुझं काही नाही होऊ शकत. अहो, पर ते कापसाचे पैसे मी घेतले का? तो फेडरेशन कडून आलेला चेक बँकेत टाकला 22,000चा, पण आता खात्यात 22 रुपये पण नाहीत. तुझे कर्जाचे पैसे वळते करून घेतलेत परस्पर बँकेने व्याजासकट. अहो, पण कापसाचे पैसे उशिरा मिळाले म्हणून व्याज वाढलं ना. त्यात माझी काही चूक आहे का? सरकारची चूक आहे. सरकारला जमबूर जा पळ. आणि पूर्णपणे डोकं नको खाऊ माझं. नमस्कार. काय काम आहे? मी फायनान्स कंपनीकडनं आलोय. मी केव्हा तुमचं कर्ज काढलं? नाही नाही हो, मी कर्ज द्यायला आलोय. तुमच्या 7/12वर तुम्हाला कर्ज मिळेल. अहो, मला दुसरं कुठलं कर्ज नकोय, मला शेतीसाठी कर्ज पाहिजे. अहो, मोटरसायकल करता कर्ज मिळेल तुम्हाला. असं का?
अहो मोटरसायकल उचलून नेता येते. शेतीचं काय करायचं? मोटरसायकल पाहिजे का तुम्हाला? ए, चल बाबा, चल, चल, चल. पळ, पळ, पळ. अरे, पळ, पळ. काय जनावर आहे, कसाही पण विकत घेणार नाही. धर. माफ कर मित्रा.
सावकार काय रे नंदू? खताला पैसे पाहिजे होते. बैल आणलाय. 2,000-1,000 रुपये लागतील. बैल का हत्ती आहे 2,000 रुपये मागायला? अहो पर खताची अडचण आहे ना. मग 500 रुपये देतो ना. अहो बैल आहे माझा. मग काय उपकार करतो काय? मायला त्या सरपंचाकडे बहिणीला पाठवतो आणि माझ्याकडे बैल वय रे. बडव्या ए असं काय दाखवतोस की तुला माहित नाही? साऱ्या गावाला माहिती आहे. चल फोड. मातीत जगणं मातीत मरण आपुल्या हातानं रचिल सरण रातंगीन राबुनिया जीवाचा पातोळा बोलणारा झाला मुका आवळला गळा आतड्याला पिळ तरीही वडायाची गाडी छोटी कशी झाली गोष्ट डोंगरायवडी डोंगरायवडी. मातीच्या लेकराच माती मधी मनसार मातीच्या लेकराच माती मधी मनसार वारीत चाललो ध्यान सारे म्हणून दंगा लावला तू? नंदूचं पोस्टमार्टम का करीनार तुम्ही लोक? अरे काय एवढे धंदेत का काय आम्हाला नंदूचं पोस्टमार्टम करायला? नंदूची केस वेगळी आहे. त्याने आत्महत्या केलेली आहे. असं सांगायला लागला जसं काय वर्ल्ड कप जिंकलाय त्याने तुझ्या. हे बघा साहेब, तुम्ही पोस्टमार्टम नाही केलं तर त्याच्या घरच्यांना सरकारी मदत नाही मिळणार आहे. सांगितलं ना 5,000 रुपये लागतील. अरे काय माणूस की आहे का नाही? माणूस मेलाय, जीव दिलाय त्याने. अरे म्हणूनच कमी सांगितलंय तुला. डॉक्टर कुठे? डॉक्टरचा याच्यामध्ये संबंध नसतो. काय बोलायचं ते मला बोला. साहेब मी हात जोडून विनंती करतो. काय एवढे पैसे नाहीत जमणार. नाही तर बॉडी घेऊन जा. पैशाशिवाय समजत नाही बाबा. अरे पैसा करून मरशील भाडव्या. बायको सुद्धा जवळ झोपायचे पैसे मागल तुझ्या. गप्प आहे तुझ्या माईचा दलिंदर तुझ्या. रायगुडे साहेबांच्या पोराला आणायचंय शाळेत. मारी बी ड्युटी करा आणि ती बी ड्युटी करा. वैतागी नसता. साहेब पोस्टमार्टमला बी पैसे मागतोय तो. अरे मग द्यावंच लागत असते तर. मग तशी जाहिरात द्या ना पेपरात. चिरफाडीला बी पैसे लागतात. या धसक्याने शेतकरी आत्महत्या तरी नाहीत करायचे. ए शांतपणा करू नको. तुला सांगितलं ना रे, गपचूप नेऊन जा त्याला म्हणून. असं कसं?
तो बिचारा जीवानीशी गेला, तर त्याच्या कुटुंबाला सरकारी मदत नको मिळायला. आम्हाला नाही करे कुटुंब, पोलिस मरत नाहीत का ऑन ड्युटी? तुमच्या मागे सरकार आहे. तो शेतकरी होता, त्याच्या माग कोण आहे? त्याला वास सुटलाय, घेऊन जाण गपचिप जाळ, आणि 15,000च्या खाली काम होणार नाही. 15,000 कशाचे? 15,000 कशाचे? अरे एक आत्महत्येची केस नोंदवली ना तर पार मुंबई पासून तर लंडन पोहोच चॅनलवाले मागे बोंबलेत फिरतेत. वरून प्रेशर असतं आमच्यावर, म्हणून अशा केसेस वाढू न देणं हे काम आहे आमचं. म्हणजे नंदूच्या आत्महत्येच्या केसची नोंद होणारच नाही? होणार ना. अति दारू पिल्यामुळे मृत्यू अशी होणार. चल रे. आजी आजी जरा इकडे या इकडे या या बसा इकडे तोंड करून असं इथे इथे बसा बसा हा. पुढे बसा. ए बाळा इकडे बस इथे. ओ ताई तुम्ही इकडे या इकडे. हा ओके हा ए रेडी आहे करे ओके हा तुम्ही फोटो घ्या हातात. चला तुमच्या नवऱ्याने आत्महत्या केली अशी बातमी येणार आहे, जरा डोळ्यात पाणी आणा. त्यानं काय होईल? लाखो लोक बघतील. मग अहो सरकारमध्ये असंतोष निर्माण होईल. मग अहो सरकारला जाग येईल. त्यानं काय होईल? अहो तुम्हाला न्याय मिळेल. माझा नवरा मला परत मिळेल. आपल्या कामाचा काहीच उपयोग नाही असं वाटायला लागलंय मला. एवढा प्रचार करूनही नंदूला आत्महत्या करावीशी वाटत असेल तर का करतो हे सगळं आपण? काम करायची इच्छाच उरली नाही माझी. केवळ एका शेतकऱ्याने आत्महत्या केली म्हणून? शट अप. अजून किती शेतकऱ्यांनी जीव द्यावा असं वाटतंय तुला? म्हणजे अजून किती आत्महत्या झाल्या की आपल्याला लाज वाटणार आहे स्वतःची? राजाराम काय ग? अरे बाबा काही पैशाची सोय होईन का? अगे हिरीवर मोटर बसवली, मीटर लावायचंय. अरे ही तर लाईटाचं नाही पत्त्या. आणि कशाला पाहिजे रे तुझी ती मोटर आणि मीटर का बिटर? तुला पैसे कशाला पाहिजेत? अरे त्या लेकराला म्हातारीला कसं बघणार रे ती माली? हा घरात तरणी पोरगी लग्नाची, लोकांची नजर ही अशी. हे ऐकून बघ किती पैसे येतात ते. हे आप्पांचं मेडल आहे, कृषी गौरव कडून मिळालेलं, आदर्श शेतकरी म्हणून मिळालेलं. माहित नाही वय मला. सोन्याचं आहे ते. किती पैसे येतात ते बघ आणि दे नेऊन त्या मालीला. तुझा बाप जलंभर लोकांच्या कामाला आला, त्याचं मेडल बी येईल. ह्याच्यामध्ये फक्त 100 रुपयाचंच सोनं आहे. अहो पण हे सरकारने दिलेलं मेडल आहे. अहो आम्ही कुठं नाही म्हणतो, हे सरकारला जाऊन सांगा.
ना देवा. अरे सकाराबाचा संजय बी गेला. याला उतरवा लवकर, चला रे. नाही जाणार माझ्या पोरात. महिला प्रचार करतात, जीव देणाऱ्या शेतकऱ्याला मदत करू, पैसे देऊ. अरे का नाही जीव देणार शेतकरी? बापाला पैसा भेटल म्हणून माझ्या समजाने जीव दिला. काय फायदा नाना, जमीन तर तुमच्याच नावावर आहे अजून. संभाना जीव देऊन काय बी उपयोग नाही झाला. अहो ज्याच्या नावावर जमीन नाही त्याला शेतकरी मानतच नाही सरकार, आणि मदत बी करत नाही. हो साहेब आल्याशिवाय प्रेत उचलून देणार नाही असं ठरवलंय गावकऱ्यांनी. कृषी मंत्री इस्रायलच्या दौऱ्यावरती गेलेत शेतीचा अभ्यास करण्यासाठी. पालकमंत्री आलेत, पण ते गेलेत विधानसभेच्या समितीची मीटिंग घ्यायला, म्हणून त्यांनी आम्हाला आवर्जून पाठवलंय. अहो कलेक्टर आल्याशिवाय यांना माती देऊ देणार नाही आम्ही. आंदोलन करू. चला रे, प्रेत घेऊन तहसीलला जाऊ. थांबा सरपंच, मरून मातीत गेले तरी तिरड्या त्यांच्या दारात नेणार होय? आता काय न्याय मागणार? निदान सुखानं मरू तरी द्या त्यांना. का माती लोटायला पण सरकारी फावडं मागणार आता? चला. मातीच्या लेकराच माती मधी मनसार, मातीच्या लेकराच माती मधी मनसार. वारीत चाललो ध्यान सारे. तुम्ही सतत देवाचं नामस्मरण करा, म्हणजे आत्महत्येचा विचारही मनात येणार नाही. पण सरकारनं जर का आमचा विचार केला असता तर आत्महत्या करण्याचं कारणच नाही का? अरे पण सरकारने तुमच्यासाठी काहीच केलं नाही असं का समजता तुम्ही? सरकारने खर्च करून मला इथे धाडलं ना तुम्हाला आध्यात्मिक मार्गदर्शन करायला. बरोबर आहे, पण सरकारने जर तुमच्यावर खर्च करण्यापेक्षा हे पैसे आम्हाला दिलं असतं तर काय बिघडलं असतं?
अरे आता तरी पण ना भाड्या, तुझी वाट पाहून पाहून नवरा मेला रे माझा, तरी समाधान नाही झालं तुझं. अरे मागच्या वर्षी दुश्मनासारखं पडलास, समज पीक नेलंस माझं, माझं कुकू पुसून नेलंस. अरे आता तरी पण ना आता तरी. कुठं तुझे ते मंत्री हा काय म्हणाले, औंधा पाऊस नाही झाला तर इमानानं पाऊस पाडू. कुठे पाऊस, हा कुठे पाऊस, कुठे ते इमान. अरे या येऊन मुद्दा म्हणावं माझ्या शेतात, माझ्या शेताला पाणी पाहिजे, माझ्या शेताला पाणी, माझ्या शेताला पाणी. आमच्या वडी येथील बातमीदाराने कळवल्यानुसार आज वडी जिल्हा यवतमाळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात संतप्त शेतकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दिनेश घुगुल हा शेतकरी ठार झाला. ग्रेडर संबंधी वादामुळे शेतकरी संतापले, त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. संतप्त शेतकऱ्यांनी परिसरात जाळपोळ केली. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. काय झालं बाबा तुला? आजकाल असं का करायला लागला? काहीच बोलत नाही. एवढं काय मनाला लावून घेतलंय? राजा, मनात भलत असेल तर काही आणू नको बरं. तुझ्याशिवाय माझं कोणीच नाही रे दुसरं. नाही आई, मी नाही जीव देणार. उद्या मी मुंबईला जाऊन येतो. काहीतरी जोडधंदा शोधला पाहिजे ना. हा साहेब, हा नमस्कार. हा कशी वाटली ना शिक्षित द्राक्ष? साईज बरा होता ना? हा ठेवतो, नंतर करतो. हा काय बाबा तुमचं काय? साहेब बायकोची बदली करायची होती. कशामुळं? साहेब ती वेगळ्या गावाला, मी वेगळ्या गावाला, खूप गैरसोय होते. आता गैरसोय होती तर बायको बदलायची. बदलीत कशाला उगाच पैसे खर्च करायचे? तसं नाही साहेब. बरोबर, ठीक आहे. हा उद्या शिक्षण मंत्र्यांचा अर्ज घेऊन ये. ठीक आहे, येतो साहेब. आणि ते सोबत आलं लक्षात. मी येऊ का साहेब? या की काय बसायला आला काय? हा काय काम आहे बोला. कृषी मंत्र्यांना भेटायचंय साहेब. काम काय? असंच भेटायचंय. लंगोटी यार काय तुझा कृषी मंत्री? नाही, पण माझं खासगी काम आहे. तुम्ही माझी भेट जर घालून दिली ना, तुम्ही मागताना तेवढे पैसे देईन साहेब तुम्हाला. गावाकडे जायला तिकिटाला पैसे तरीत करे खिशात. भाता मारताय. नाही तसं नाही साहेब. हे बघा, ह्यो ईमेल आलाय मला नोएडाहून एका बिझनेसमनचा. 5 कोटी रुपये एकराने शेत मागतोय मला साहेब. कशामुळं? फक्त त्यांनाच सांगेन साहेब. साहेब कुठे आहे तुझं शेत? करसगाव.
कोलेवाडी जवळ. आणि असं कुठं लांब आहे? विमानतळापासून 60 किलोमीटरवर गाव आहे माझं. अहो विमानानं काय टाइम लागतोय? पान खाऊन इथनं बसलं तर पान थुकूस तर गाव येते. मी वाट पाहतो कोलेवाडीच्या रेस्ट हाऊसवर. आता मला राजारामचं म्हणणं पटायला लागलंय. म्हणजे शहरातल्या लोकांना कर्ज वसुलीसाठी जर बँकवाल्यांनी त्रास दिला तर त्यांना शिक्षा करण्याचा अधिकार सरकारला आहे. मग सरकारी बँकांकडून लोन घेऊन ते न फेडता आल्यास जर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर निष्क्रिय असणाऱ्या सरकारला शिक्षा ही व्हायलाच हवी. हो सर. सर एक रिक्वेस्ट होती. काय? तुमचा लवाजमा घेऊ नका सगळा, गावात बोबाटा होईल. सिक्युरिटी तर न्यावीच लागेल ना. हा इतकं अडाणी नका समजू साहेब. जिथं जातं तिथं सिक्युरिटी नेता. मला तर कळतच नाही तू बोलायचं साधायच काय. मी दोन्ही बी नाही साहेब. मी माळकरी मनुष्य आहे. खाण्यासाठी कोंबड्या पाळीत नाहीत आम्ही. बरं मला एक सांग किती लांब आहे आणि कसं जायचंय आपण? 60 किलोमीटर आहे सर. मी सगळी व्यवस्था केलेली आहे. अरे फोन केल्याशिवाय काय कोणाला कळवू नका आणि मी सगळं तुम्हाला कळवतो. ओके मला एक सांगा, आपण जर समजा घरचे अरे ढकलू नको ढकलू नको. तिकीट बोला पटकन. अहो तुमच्याशी बोलतोय मी. थांबा थांबा थांबा. 2 द्या. आमच्या दोघांचे 2 द्या. विठ्ठलवाडी. अहो मग अगोदर का नाही सांगितलं हे? किती वेळ लावला तिकीट घ्यायला? बरं तिकडं 2 द्या. अर्धा म्हणे साहेब लई हाल झाले तुमचे. पुढच्या गावात उतरून गाडी जाऊ पुढे. अरे माणसं आहेत का जनावर आहे? तुम्हाला सवय नसून तेवढं आता पुढच्या गावात गाडीत जाऊ. ढकलू नको नाही. धक्का मार नका. इकडे काय आता घरची दिसत नाही का तुम्हाला? काय चाललंय? ते कंडक्टर साहेब लईच हाल झाले जरा तुमचे. यांना सवय असते रोजची, आपल्याला तुम्ही गप्पा बसा. जागा कुठे इथे कसं काय करणार? झाली गाडी घेऊ का पोलीस स्टेशनला? नाही नाही गाव आलं की उतरतो. काय लावलं मग गर्दीत काय करतील कोणी? यार ढकलू नको ना. अरे जाऊ दे किती ढकलू नको रे. काय उतरा ना. चले बस. अरे भाऊ अरे माझी तुझ्या काय बापाची गाडी आहे का? गप्पच आहे. आम्ही पुढच्या गावात अरे असं काय उठा तुम्ही. अरे उठा म्हणलं ना. काय करताय? उठला हो दाजी. बस तुम्ही बसून घ्या. टाकला त्याला बाजूला. साहेब चला उतरू. चला साहेब साहेब बाजूला आहे. थांबव गाडी थांबव. गाडी बंद पडली म्हणून थोडासा त्रास होईल. रस्ते खराब आहेत जरासे. पाहुणं कोण म्हणायचं? यांना नाही ओळखीला. आपल्या मानसिंगचे मामा आहेत. आणि तो आणि का म्हणून झाकलं त्यांनी? मळमळ होती, गाडी लागती त्यांना. हो वाकू नका इकडं. आता नाही वाकायची. मगाशी वाकली ती एकदा. साहेब तुम्हाला लईच त्रास होत असेल नाही प्रवासाचा, पण आम्हाला सवय असल्या प्रवासाची. निवळ 20-20 माणसं कोंबते. काय करता त्याला? ऍडजस्ट करावं लागतं ना. आपलं काम झालं की पुढच्या महिन्यात नवीनच गाडी घेतो आणि त्याच्यात हिंडवतो तुम्हाला. करजगाव फाट्याला थांबी इथं. हा घे साईडला. साईडला घे. साईडला घे. साईडला घे ना. दादा तिकडून उतराव. करजगाव फाट्याला उतरू दे. चला उतर बाळा. 10 रुपये झालं. हो चला चला. हा ये जरा. हा बस की साहेब थोडं जावं लागेल चालत. 5-6 किलोमीटर आत. बैलगाडी भेटत ना आपल्याला काहीतरी. चला या इकडे. अंधार पडला. बॅटरी आहे माझ्याकडे दाखवतो. चला दमानी या साहेब. पाय घसरला तर कपाळ मोक्ष होतो इकडे. या साहेब या. दमानी आई काय रे? उठ ग. चल जेवाय वाढते. कोण रे पाहुणा? मुंबईकडले. लय मोठा माणूस आहे. असं वय?
अरे मग बसायला सांग की. या या साहेब. बसा बसा बसा. आता एवढं मोठं पाहुणे घरात आल्यात काही खायला करते. नाही नाही नको, तुमचे आशीर्वाद असले बस झाले. अरे आमच्या आशीर्वादाचा काही फायदा नाही बाबा. आमची लेकरं रोज आमचा आशीर्वाद घेतात आणि रोज उपाशी राहतात. त्यांना कशाला रडगाणं सांगायला लागले का आपलं? होय, आले तसे राहू दे ना सुखानं. ते बी खरं आहे बघ तुझं. सुखानं राहा आणि जीवाला खात बी जा चांगलं. आई लई भोळी आहे आमची. तुम्हाला हे सांगायची काय गरज आहे? बरं साहेब, तुम्ही पडा ना गोदडीवर. जरा आराम करा, प्रवासाचा सीन असेल. ठीक आहे ठीक आहे. गोदडीवर झोप लागत नसेल ना? नाही नाही लागते. गादी नाही माझ्याकडे. हा ठीक आहे. बुट काढू का? नाही नाही नाही, मी काढतो. पडा. अर अर एक मिनिट, हा एक मिनिट साहेब. आमच्या आई पण वय झालंय, मिरच्या वाळत घातल्या आणि गोदडी जाटकायचं विसरले असं. साहेब मी घोंगडे आणतो. हा सुरुवातीला टोचती पण गार झोप लागते. आणतोच घोंगडे आम्ही. नवीन घेतलाय साहेब. 0% व्याज आहे कर्जावर. पण 22 तास लाईट नसते गावात लोड शेडिंग मुळे. पण लाईट आली की 2 तास आम्ही हावराटाव आणि दिवसभराची हवा खाऊन घेतो साहेब. पडा साहेब. गावात विजेची समस्या आहे. हो गंभीर आहे. समस्या सुटली की उठवीन तुम्हाला. पडा. वारा घालू का? नाही नाही नाही, आता खेडेगाव म्हटलं की तेवढं असणार. साहेब साहेब. हा साहेब चला पटकन शेतावर जाऊन येऊ. लाईट आली आता. हा कोण? गडी आहे माझा. 8 दिवस ह्यो परेशान झालाय. शेणखत टाकू टाकू मळलाय तो. चला साहेब. किती वाजले आता इतक्या रात्री? नाही आता रात्री जाऊ. गाव झोपलाय. सकाळी गेलं तो बोबाटा होईल साहेब. चला. हे सुत्र्या बॅटरी दाखव पुढे. या सर. बूट घ्या बूट घ्या. या सर. किती लांब आहे अजून? हा हे आपलं शेत आहे साहेब. हा या या या. नुकतीच राज्यभर एका घटनेने खळबळ उडवून दिली. राजाराम पवार नावाच्या एका तरुण शेतकऱ्याने कृषी मंत्री विष्णुपंत भोसले यांचे अपहरण केले. नंतर राजाराम पवार यांनी स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन होऊन ही बातमी दिली. राजाराम पवार हा मूळचा करजगाव या गावचा रहिवासी आहे. या अपहरणामागचा उद्देश अद्याप उघड होऊ शकलेला नाही. आमच्या प्रतिनिधीने कृषी मंत्री विष्णुपंत भोसलेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यामुळे या प्रकरणाविषयी राज्यभर चर्चेला उधाण आले आहे.
सरकारला दुःखाची जाणीव करून देणं हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केलेला आहे. त्यासाठी तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला बी मी तयार आहे. तुम्हीच आम्हाला सांगा आम्ही जगायचं का नाही ते. सरकार शेपूट हलवून हलवून मैस दमती पण पाठीवरचा कावळा उडत नाही. तसा आत्महत्येचा विचार आमची पाठ सोडित नाही. कोरड्या बळावानी कपाळ असणाऱ्या बायका, बिनबापाची लेकरं असल्यासारखी माळावर फिरणारी जनावर, हे सारं गावाला नजर लागली म्हणून नाही झालं सरकार. गावाकडं कुणाचीच नजर गेली नाही म्हणून झालं. शिकलो नसतो तर किती सुखात राहिलो असतो. अन्यायाची जाणीवच झाली नसती. देवाचा कोप झाला असं समजून बसलो असतो अंधारात तुमच्या लाल दिव्याला हात जोडीत. गोचिडासारखे चिटकून बसले सातबाऱ्याला सावकार आणि बुजगावण्यासारखं उभं आहे सरकार. आभाळ वागतंय सावत्र आईवर. दुष्काळाचं कुरूप ठणकत चाललंय आणि शेतकऱ्यांसाठी कोंडवाडे बांधायचं ठरवून सरकार शांत झोपी गेलंय. देश महासत्ता होण्याची स्वप्न बघण्यासाठी. खिचडीसाठी शाळेत जाणाऱ्या पोरानं चोरून आणलेले 2 घास खाताना त्याच्या बापाला अभिमान वाटावा पोराचा का स्वतःच्या जगण्याची लाज. शेताचा मसलवाटा झालेला आहे. ज्या दिवशी शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून उभा पीक जाळतो आम्ही, त्या दिवशी तुमच्या नावानं माझी काहीच तक्रार नाही. पिकवणाराच उपाशी आहे. भूक माणसाला काही करायला लावेल. अशाच वावटळी उठायला लागल्या होत्या. पाखरांचा आवाज बंद झाला होता. सगळीकडे चिडीचाप झालं होतं. सावध राहा रे, या टायमाला नक्की भूकंप होणार. आत्महत्या आणि हिंसा हे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही. समाज व प्रस्थापितांनी आणि प्रामुख्यानं शासनानं शेतकऱ्यांचं दुःख समजून घ्यावं व माणूस म्हणून त्यांचं जगणं मान्य करावं ही माफक अपेक्षा.